माझा ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या साधूंना ओळखपत्र दिलं जाणार आहे। साधूंच्या वेशात काही भोंदू संधी साधू सहभागी होऊन भाविकांची फसवणूक करू शकतात किंवा काही अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं आखाडाकडून खबरदारी घेतली जाते। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दर 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा 1-1.5 वर्षावरती येऊन ठेपलाय। 31 ऑक्टोबर 2024 ला ध्वजारोहण होऊन जुलै 2027 पासून पर्वणी काळ सुरू होणार आहे। या कालावधीत लाखोंच्या संख्येनं साधू महंत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मुक्कामी असतील। प्रत्येक आखाडा अंतर्गत येणाऱ्या खालसाच्या साधू महंतांना त्या आखाड्याकडून ओळखपत्र दिलं जाईल। या ओळखपत्रावरती साधूंचं नाव, मोबाईल क्रमांक, आखाड्याचं नाव नमूद केलं जाणार आहे। आमच्याकडनं सर्व प्रकारची मदत राहील। प्रशासन म्हणजे एक सरकार आहे। सरकार आमच्या भाषेमध्ये, शास्त्र भाषेमध्ये सरकार म्हणजे देवाला संबोधितल्या जातंय। तर देवापुढे काय, आम्ही तर देवाच्या बरोबरच राहणार। देव बरोबर आहे, जिथे आमची मदत पडेल आम्ही देवाबरोबर हजर आहे, देवाच्या सेवेत आहोत। आमच्यासाठी ते पण एक देवच आहेत। साधू महंतांच्या या निर्णयाचं राज्य सरकारकडूनही स्वागत करण्यात आलेलं आहे। पाहूया। सगळ्या नजरा आमच्या सगळ्या भाविकांवर राहणार आहे, लोकांवर राहणार आहे, ट्रॅफिकवर राहणार आहे। याचा पुरेपूर वापर आम्ही करतोय। हा कुंभ म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा कुंभ आहे। म्हणजे गेल्या वेळेपेक्षा खूप आगळावेगळा कुंभ असेल। हा सगळं लक्ष आमचं कुंभमेळ्यावर अनेक कॅमेरे आम्ही या ठिकाणी बसवत आहोत। ड्रोन या ठिकाणी फिरत राहतील। AIच्या माध्यमातून सगळ्या रचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी कुठेही ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागते। वाहनं येणारे देशभरातून येतात, खूप मोठी गर्दी असते आणि सगळा बंदोबस्त पोलिसांनी, महसूल विभाग आहे, आमचे सगळे अधिकारी, प्रशासन अधिकारी आहेत, सगळ्यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे। आणि एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये या बातम्या